स्वागत आहे देवी संध्या। आज माझी ताकद अजूनच वाढली आहे। माझा विश्वास आहे की सूर्याचा पुत्र सूर्याप्रमाणेच तेजस्वी असेल। संपूर्ण जग त्याच्या रूपाची उपमा देईल। इतकी भयभीत का झाली आहे संध्या? युद्ध तर आता समाप्त झालंय। प्रातःकाळी जे झालं त्यामुळे अस्वस्थ आहेस? आपण देव आहोत, परंतु आपणही नियतीच्या अधीन आहोत। काही गोष्टी आपल्या हातात नाहीत। आश्चर्य, आज तुझं शरीर भाजलं नाही? आनंद वाटला हे पाहून की तुझा प्रयत्न यशस्वी झाला। आता तू माझं तेज सहन करू शकतेस। परंतु हा चमत्कार झाला कसा संध्या? सांग संध्या, हा चमत्कार झाला कसा? सांग संध्या। कसा झाला हा चमत्कार? बोल संध्या। सूर्यदेवांचा विजय असो। देवराज इंद्र देवगुरु बृहस्पतींसह आले आहेत, आपली प्रतीक्षा करत आहेत। यावेळी मी थोड्याच वेळात परत येतो संध्या। शरीर जळतं, पण सावली कधीही नाही। पिताश्रींचा आविष्कार सफल ठरला। ना तू भाजलीस, ना सूर्यदेवांना संशय आला। धन्यवाद महादेव। मी आता माझा हेतू पूर्ण करू शकते। माझ्या छायेला इथे सोडून तप करायला जाऊ शकते। छाया, छाया, ह्याच नावाने बोलावेन मी तुला। यमी, माता लवकरच परत येईल।
ऐक छाया, काय देवी, माझ्या अनुपस्थितीत तुला माझी कर्तव्य पार पाडावी लागतील. यम आणि यमीला त्यांच्या मातेची उणीव भासू देऊ नकोस. मी ह्याचा पूर्ण प्रयत्न करेन देवी की मी यम आणि यमीला त्यांच्या मातेची उणीव भासू देणार नाही. यांची नीट काळजी घे. आणि हां, सूर्यदेवांनी काही विचारलं तर शांत राहून त्यांना क्रोधित करू नकोस. त्यांना सांग की पिता विश्वकर्म्याने तुला औषध दिलंय. समजलं ना? हो देवी. ह्यांना मातेचं पूर्ण प्रेम आणि संगोपन मिळेल आणि सूर्यदेवही असंतुष्ट राहणार नाहीत. छाया, माझ्या बरोबर ये. हो. तो वृक्ष दिसतोय ना? हो. आता त्या वृक्षाच्या सावलीकडे बघ. सावलीला वृक्षाच्या जवळ राहायचा अधिकार आहे, परंतु सीमा ओलांडायची परवानगी नाहीये. ध्यानात ठेव, फळ देणं हे या वृक्षाच्या सावलीच्या अधिकारात येत नाही. तू ही माझी सावली आहेस. माझी कर्तव्य पार पाड, परंतु माझ्या अधिकारावर दृष्टी ठेवू नकोस. आणि माझा अधिकार आहे स्वतः सूर्यदेवांवर. सूर्योदयापासून सावली आकार घ्यायला लागते आणि सूर्यास्ताला संपते. सूर्यास्तानंतर माझ्या पतीच्या जवळही जाऊ नकोस. समजलं ना? तू संध्या नाहीस, सावली आहेस माझी. माझ्या पतीच्या सावलीपासूनही लांब राहा. आज्ञेचं पालन होईल देवी. नाही, आपण शांत नाही बसू शकत. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्या शक्तीला आपला मित्र बनवावं लागेल, ज्यामुळे त्या देवांना त्यांची मर्यादा दाखवून देता येईल. आमची मर्यादा ठरवणार ती शक्ती आमची. आम्ही देव आहोत, देव, विधात्याची सर्व श्रेष्ठ रचना. तुम्ही निश्चिंत रहा इंद्रदेव. महादेवांचा निर्णय कधीही अनुचित ठरणार नाही. ना तिचा कोणी शत्रू असेल ना मित्र,
नाती संबंध बघेल ना प्रतिबंध, सगळे ह्या शक्तीच्या अंकित राहतील. जसे सूर्यदेव निष्पक्ष राहून सगळ्या विश्वाला आपला प्रकाश देतात, त्याचप्रमाणे न्यायाचा अधिकार असलेल्या या शक्तीत सूर्यदेवाचा हा गुण उतरणं आवश्यक आहे. म्हणूनच त्या शक्तीने सूर्यदेवांच्या घरी जन्म घेणं योग्य होईल. रात्र झाली आहे संध्या. विश्रांती नाही घेणार? यमाला अजून नीट झोप लागली नाहीये देव. संध्या, तू एक माता असण्याबरोबरच एक पत्नी सुद्धा आहेस, आणि आपल्या पतीकरिताही तुझी काही कर्तव्य आहेत. मी ते संध्या, जेव्हा तू माझं तेज सहन करू शकत नव्हतीस, तेव्हा तू माझ्या प्रेमाच्या शीतलतेची कामना करायचीस. मग आता जर तू माझं तेज सहन करू शकतेस, तर मग ही निष्ठुरता का? माझ्या आज्ञेची अवहेलना का? मला माझ्या कक्षात तुझी उपस्थिती हवी आहे. तू एक माता असण्याबरोबरच एक पत्नी सुद्धा आहेस. सावलीला वृक्षाबरोबर लटकून राहायचा अधिकार आहे, परंतु सीमा ओलांडायची परवानगी नाहीये. मला माझ्या कक्षात तुझी उपस्थिती हवी आहे. माझ्या पतीच्या सावलीपासूनही लांब राहा. अभिनंदन सूर्यदेवा, पुत्र झाला आहे. अभिनंदन सूर्यदेवा, पुत्र झाला आहे. अभिनंदन सूर्यदेवा, पुत्र झाला आहे.
कर्मफळ देणाऱ्याचं आगमन झालंय नारायणा, परंतु आपण भावुक का झाला आहात? प्रकाश देणाऱ्याला स्वतः जळावं लागतं आणि न्याय देणाऱ्याला स्वतः सर्वात अधिक अन्याय सहन करावा लागतो. ज्याला भविष्यात न्याय करायचा आहे त्याला वर्तमानात अन्यायाची ओळख करून घ्यावीच लागेल. स्वागत आहे देवी संध्या. आज माझी ताकद अजूनच वाढली आहे. माझा विश्वास आहे की सूर्याचा पुत्र सूर्याप्रमाणेच तेजस्वी असेल. संपूर्ण जग त्याच्या रूपाची उपमा देईल. तू मला अजून एक पुत्र देऊन तुझ्या कर्तव्याचं पालन केलं आहेस. आता मी माझ्या पुत्राचं नामकरण करून माझ्या कर्तव्याचं पालन करेन. मला माझ्या पुत्राचा चेहरा दाखव संध्या. मी त्याचं तेज आणि वर्ण पाहून त्याचं नामकरण करेन. हा माझा पुत्र असूच शकत नाही. रूपवान आणि तेजस्वी सूर्याचा पुत्र एवढा कुरूप असूच शकत नाही.